नमस्कार मंडळी, खाद्यरुची मराठी रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण अगदी मस्तपैकी मालवणी चिकनचा बेत केलेला आहे. अगदी सोपी रेसिपी आहे. एकदा केलीत तर नेहमी कराल. आणि आखाड महिना आहे तर ही रेसिपी व्हायलाच हवी. त्यासाठी काय करायचं आहे, अर्धा किलो चिकन बारीक कापून आणलं, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला हळद लावूया. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. इथे मी 1 चमचा मीठ घातलेला आहे. धने पावडर 2 चमचे इथे मी मालवणी मसाला वापरलेला आहे, घरी बनवलेला. त्यानंतर रंगासाठी काश्मीरी लाल तिखट घालूया, गरम मसाला घालूया, आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि हे सगळे मसाले छान चिकनला लावून घ्यायचे आहे. म्हणजे काय होतं की चिकनला मस्त अशी चव येते. तुम्हाला वेळ असेल तर अर्धा ते 1 तास ठेवा, नाहीतर वेळ असेल तर 2 तास हे मस्तपैकी मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे. म्हणजे चिकनला छान अशी चव येते. ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे ही प्रोसेस तुम्ही आवर्जून फॉलो करा. आता काय करूया, मसाला छान लावून झालेला आहे. झाकण ठेवूया. तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करायची आहे. आता कढईमध्ये थोडंसं तेल घालूया आणि इथे मी 4 मोठे कांदे कापून घेतलेले आहेत. ते घालायचे आहेत आणि छान असा कांदा भाजून घ्यायचा आहे. अजिबात कच्चा ठेवायचा नाही आहे. अगदी थोडंसं यामध्ये मीठ घातलं तरीसुद्धा चालेल, कारण मीठ घातल्यामुळे कांदा आहे तो लवकर भाजला जातो. इथे मला टोटल असे 4 ते 5 मिनिटं लागलेली आहेत कांदा छान असा भाजून घेण्यासाठी. कांदा आहे ना, तो कच्चा अजिबात ठेवायचा नाही आहे. तो छान असा थोडासा ब्राऊन रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता हलकासा रंग बदललेला आहे, पण आपल्याला कांदा आहे तो आणखीन थोडासा भाजून घ्यायचा आहे. आता मालवणी चिकन आहे त्यामुळं कांदा थोडासा भाजलेला हवा आहे आपल्याला जास्तीचा. हे बघा, तुम्ही बघू शकता मस्तपैकी छान असा कांदा आहे तो ब्राऊन रंगाचा होईपर्यंत भाजून झाला. त्यामध्ये 1 छोटी वाटी ओलं खोबरं घालायचं आहे. इथे मी खवलेलं ओलं खोबरं घातले आणि 1 छोटी वाटी आहे ते सुकं खोबरं किसून घातलेलं आहे. आता हे खोबरं आहे ते सुद्धा छान आपण भाजून घेणार आहोत. आता कांद्यासोबतच खोबरंसुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं की कांदासुद्धा आणखीन भाजला जातो आणि खोबरंसुद्धा आपलं भाजलं जाईल. दाखवते तुम्हाला कितपर्यंत आपल्याला भाजायचं आहे ते. हे बघा, तुम्ही बघू शकता मस्तपैकी कांदा खोबरं आपलं आणखीन छान असं भाजून झालेलं आहे. आता या स्टेजला आहे गॅस मी बंद करते आणि हा कांदा खोबऱ्याचा जो मसाला आहे वाटून झालेला तो पूर्णपणे थंड करून घेणार आहे. आता हे पूर्णपणे थंड करून घेऊया. तोपर्यंत आपण काय करूया, चिकनला फोडणी द्यायची आहे. हे बघा, चिकनला फोडणी देऊया. आपण बघू शकता चिकन छान मॅरिनेट झालेलं आहे. आता कढईमध्ये तेल घालायचं आहे. तेल छान तापलं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तो छान असा परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपले घरातील जे काही खडे मसाले असतील ते सुद्धा आपण घालणार आहोत. त्याने काय होतं की चिकनला छान असा फ्लेवर येतो. हे बघा, खडे मसाले, लवंग, दालचिनी, काळी मिरी, चक्री फूल, तमालपत्र हे सगळं इथे मी घातलेलं आहे. ते सुद्धा छान तेलावर खमंग असं परतून घ्यायचं आहे. कांदासुद्धा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता कांदासुद्धा छान परतून झालेला आहे. हलकासा गोल्डन ब्राऊन झालेला आहे आणि खडे मसालेसुद्धा छान असे खमंग परतले गेले तेलावर. आता काय करायचं आहे, आपण हे चिकन आहे त्याला मसाला लावून ठेवलं होतं की नाही ते घालूया आणि ते सुद्धा 2-3 मिनटं छान असं परतून घ्यायचे तेलावर. या छोट्या-छोट्या टिप्स असतात त्यामुळे चिकन असतं ना, त्याला मस्त असा फ्लेवर येतो आणि छान असं चिकन होतं आपलं. हे बघा, संपूर्ण चिकन यामध्ये घातलेलं आहे कढईमध्ये आणि छान 2 मिनिटं तेलावर परतून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने मस्तपैकी आपण परतून घेतोय. हे बघा, अशा पद्धतीने छान असं 2-3 मिनिटं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. मस्त घमघमाट पसरलाय, कारण की छान असा मसाला आपण लावून ठेवला होता आणि खडे मसालेसुद्धा आपण खमंग परतून घेतले की नाही त्याच्यामुळे मस्तच. आता चिकन आहे ते तेलावर मी 2-3 मिनिटं छान परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये पाणी आपल्याला अजिबात घालायचं नाही आहे. आपण काय करायचं आहे, मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे आणि झाकणावर पाणी ठेवायचं आहे आणि 15 मिनिटं आपण झाकण अजिबात काढायचं नाही आहे. चिकनला पाणी सुटतं आणि त्यामध्येच आपण चिकन शिजवून घेणार आहोत. आता वाटण आहे ते सुद्धा आपण मिक्सरला पाणी न घालता फिरवून घ्यायचं आहे. अगदी तुम्हाला गरज पडली तर थोडंसं पाणी ॲड करा, पण शक्यतो पाणी न घालता हे वाटून घ्यायचं आहे. आता 15 मिनिटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता चिकनला छान असं पाणी सुटलेलं आहे. मस्तच. आणि चिकन ना 15 मिनिटामध्ये 80% बऱ्यापैकी शिजलं जातं. तुम्ही बघू शकता.
मस्त रंग आलेला आहे. चिकनसुद्धा जवळजवळ शिजलेलं आहे. आता काय करूया, ह्यामध्ये आपण वाटण घालायचं आहे. अजिबात थंड पाणी घालायचं नाही आहे, लक्षात ठेवा. अगदीच गरज पडली तर गरम करून थोडंसं पाणी तुम्ही घालायचं आहे. आता जे वाटण वाटून घेतलं होतं त्यातलं 4 चमचे वाटण ह्यामध्ये मी घालते. गरज पडली तर पुन्हा घालीन. आता तुम्हाला कितपत मसाला हवा आहे त्यानुसार. पण हा चिकनचा जो मसाला आहे ना, तो खायलासुद्धा खूप छान लागतो बरं का. आता वाटण घातल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊया आणि पुन्हा झाकण ठेवून, झाकणावर पाणी ठेवून 10 मिनिटं आपण मस्तपैकी चिकन शिजवून घ्यायचं आहे. आता काय करूया, हे बघा मस्तपैकी मसाला आहे. तो वाटणाचा मसाला आपण ह्यामध्ये घातला आहे की नाही, आता छान असं मिक्स करून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने. आणि आता मी झाकण ठेवते आणि झाकणावर पाणी ठेवते. अगदीच गरज पडली ना तर झाकणावरचं पाणी घालायचं आहे. वरचं थंड पाणी अजिबात घालायचं नाही आहे. पाणी घालूया झाकणावर आणि 10 मिनिटं शिजून द्यायचं आहे. आता 10 मिनिटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपलं चिकन तयार आहे. छान आपली मस्त ग्रेव्ही तयार झाली. तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे. हे बघा एकदम मस्त. तुम्ही पण ओलं खोबरं घालून अशा पद्धतीचं मालवणी चिकन कधी ट्राय केलं नसेल ना, तर नक्की ट्राय करा. भन्नाट असं लागतं. वरून फक्त कोथिंबीर घालायची. आणि आखाड महिना चालू आहे म्हटल्यावर कोंबडी वडे तर व्हायलाच हवेत. बरं, बिना भाजणीचे कोंबडी वडे कसे बनवायचे ही रेसिपी मी उद्या शेअर करणार आहे. नक्की चॅनलवर जाऊन बघा. आणि तुम्हाला जर कोंबडी वडे बिना भाजणीचे कसे करायचे हे पाहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मग पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या रेसिपीसोबत. आणि माझं हे मालवणी चिकन तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट्स करून नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या रेसिपीसोबत. धन्यवाद.